पहले क्या है कि हमें ऐसा अंदाज़ा नहीं आता कि इस मिट्टी से कुछ फ़ायदा होगा, लेकिन अब क्या है कि हमने रिज़ल्ट देखा है तो बहुत अच्छे रिज़ल्ट मिले हैं। तो सभी किसानों की एक चाह बन गई कि हम मिट्टी डालेंगे। जलाशयाच्या रिचार्ज परियोजना अंतर्गत शेतकरी जलाशयांमधून सुपीक गाळ वाहून नेऊ शकतात आणि त्याचा शेतीसाठी वापर करू शकतात। गाळ विनामूल्य उपलब्ध असताना ट्रॅक्टर ट्रॉलीवर त्यांच्या शेतात गाळ वाहून नेण्याचा खर्च शेतकरी उचलतात। जलाशय रिचार्ज परियोजना अंतर्गत सर्व प्रकारचे शेतकरी जसे की लहान आणि मध्यम शेतकरी, नापीक आणि खडकाळ भूमीचे शेतकरी आणि ज्या शेतकऱ्यांची शेती खूप कमी उत्पन्न देते ते जलाशयातील गाळ आपल्या शेतात टाकू शकतात आणि त्याला सुपीक बनवू शकतात। याचे मुख्य कारण म्हणजे वर्षानुवर्षे जलाशयात साठलेल्या गाळामध्ये शेतीच्या वाढीसाठी आवश्यक मूलभूत घटक आहेत। त्यात विविध प्रकारचे पोषक तत्वे, कार्बनिक पदार्थ, सूक्ष्मजीवांचे मिश्रण इत्यादी आहेत। हे गाळ आपल्या शेतमातीच्या बनावटीमध्ये सुधारणा करून रासायनिक उर्वरितांचे उपयोगाला आळा घालते। ह्यामुळे शेतीची उत्पादन क्षमता वाढते, सोबतच गाळाच्या गुणवत्तेनुसार शेती पद्धतीला पण बदलू शकते। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जलाशयातून काढल्या जाणाऱ्या गाळाचा उपयोग करून आपण नापीक जमिनीला सुद्धा सुपीक बनवू शकतो आणि गाळ आधीच ओलसर असल्याने कमी पाण्याची आवश्यकता असते। आपण हे घरच्या मोकळ्या जागेत टाकून तिथे बगीचे पण तयार करू शकतो। पहले जो सोयाबीन निकलती थी 2 से 3 कुंटल को भिगो, अब के जो निकली है 6 से 7। तो इससे कहीं है कि हमारे खाद की ज़रूरत नहीं पड़ी मिट्टी डालवा से, और खाद का पैसे बचे हमारे, और फसल भी ज़्यादा निकली। हमने खाद डाल दिया तो एक ही पानी लगा, वो खाद नहीं डाला उस खेत में हमें 2 पानी लगे, यानी कि हमें 2 पानी की सीधा बचत है। पानी भी बचेगा प्लस मुनाफा भी ज़्यादा होगा।